मराठवाड्यात पावसाचा लहरीपणा यंदाही शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय। जूनमध्ये पावसानं ओढ दिली, जुलैमध्ये जोरदार हजेरी लावत तूट भरून काढली। मात्र ऑगस्टमध्ये पुन्हा पावसानं पाठ फिरवल्यानं खरीप पिकावर संकट ओढवलंय। आता शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई किंवा पंचनाम्याची मागणी न करता शासनाची मदत नको, कृत्रिम पाऊस पाडा अशी मागणी केली आहे। नेमकी काय आहे शेतकऱ्यांची व्यथा आणि पाऊस लांबल्यास कोणत्या पिकांना सर्वाधिक धोका आहे, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। आभाळ भरून येतंय, काळे ढग दाटून येत आहेत, पावसाची आशा निर्माण होते। मात्र काही वेळात हे ढग निघून जात आहेत आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच येते। मराठवाड्यात कुठे 15 ते 20 दिवसांपासून तर धाराशिवमध्ये जवळपास महिन्याभरापासून पावसाने दडी मारली। त्यामुळे आता शेतकरी शासनाच्या मदतीची वाट न पाहता पीक वाचवण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करा अशी मागणी करतायत। मराठवाड्यातली पावसाची आकडेवारी ही शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी आहे। 1 जून ते 18 ऑगस्ट दरम्यान मराठवाड्यात सरासरी 432.4 मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता। प्रत्यक्षात 363 मिलीमीटर पाऊस झालाय, म्हणजेच आतापर्यंत सरासरीच्या 84% पाऊस पडलेला आहे। मात्र महिनानिहाय पावसाचा लहरीपणा पाहिला तर परिस्थिती अधिक स्पष्ट होते। जूनमध्ये सरासरीच्या 84.3% पाऊस झालाय। त्यानंतर जुलैमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावत सरासरीच्या 114% पाऊस दिला। त्यामुळे जूनची तूट काही प्रमाणात भरून निघाली आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। पण ऑगस्टमध्ये पुन्हा पावसाने पाठ फिरवली आणि ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीच्या केवळ 32.6%च पाऊस झालाय। म्हणजे जुलैमध्ये मिळालेला दिलासा आता पावसाच्या खंडामुळे कमी झालाय। 1 जून ते 18 ऑगस्ट दरम्यान अपेक्षित पाऊस असतो 432.4 मिलीमीटर। प्रत्यक्षात 363 मिलीमीटर पाऊस पडलाय, सरासरी आहे 84%। जून महिन्यात 84.3% पाऊस झालाय, जुलै महिन्यात 114.6%, तर ऑगस्ट महिन्यात 32.6%। धाराशिव जिल्ह्यात परिस्थिती आणखी चिंताजनक आहे। जिल्ह्यातील 5,28,000 हेक्टरपैकी 4.25 लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे। फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनला आता पाण्याची गरज आहे। मात्र गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यानं पिकांनी माना टाकायला सुरुवात केली। जमिनीतला ओलावा कमी होत चाललाय। आणखी काही दिवस पाऊस लांबला तर फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन वाळून जायची भीती शेतकऱ्यांना आहे। 7-8 एकर सोयाबीन आहे माझं। आता माझी पेरणीला टोटल म्हणलं तर 50 ते 70 हजार रुपये खर्च झालेला आहे। पण एवढं करून बी आता थोडं फुलात सोयाबीन आलंय ना, आता पाऊस नाही। पाऊस जवळपास महिना सव्वा महिना झाला पाऊसच नाही, बळी पडल्यात रानाला। आणि जी फुलं जी सोयाबीनला प्रत्येक सोयाबीनला म्हणलं तरी 30-40 फुल लागायचं म्हणलं तर 10-12 फुलं आहेत सध्या। त्याच्यामुळे काय म्हणजे काय गॅरंटी सांगताच येत नाही सोयाबीनची। जर आणखीन जर 8-4 दिवसात जर पाऊस पडला तर ठीक आहे, नाहीतर काय विषय सोडूनच द्यावा लागतोय सोयाबीनचा। म्हणूनच आता शेतकरी नुकसान भरपाई किंवा पंचनाम्यापेक्षा पीक वाचवायची मागणी करतायत। सरकारने नुकसान झाल्यानंतर मदत देण्यापेक्षा पिकं हातची जाण्यापूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। माझ्याकडं 15 एकर सोयाबीन आहे आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आता ह्या 2-4 दिवसात जर पाऊस पडला तर ही माझं सगळं सोयाबीन येऊ शकते, नाहीतर सगळं सोयाबीन आता कंप्लीट 1 महिना झाला पाऊस नाही। त्याच्यामुळे सगळं कोमेजून गेले, माना टाकायला चालू केल्यात। आता कर्ज काढून ही कोणती सावकाराकडून पैसे घेऊन ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत। आता हा जर पाऊस नाही पडला तर फार म्हणजे बिकट परिस्थिती होण्याची शक्यता म्हणजे ही झाली आता। तर सरकारला आमच्या वतीने एवढीच विनंती की कमीत कमी ढग आहेत, कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रयत्न करावा सरकारनं। 3.5 एकर सोयाबीनला जवळपास 40,000च्या आसपास खर्च आलेला आहे। एवढं होऊनही सोयाबीनला मागच्या 1 महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे एवढं नुकसान होतंय की सध्या फुलात असताना सोयाबीनचं पीक हे फुलात असताना पावसाची अत्यंत गरज असताना नेमकं पावसानं दडी मारलेली आहे। आणखी 10-12 दिवस जर पाऊस नाही पडला तर ही पूर्णपणे सोयाबीन जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सध्या खरीप पिकं वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत। अनेक ठिकाणी पिकांना पाण्याची गरज असताना पाऊस नसल्यामुळे जमिनीतला ओलावा कमी व्हायला लागलाय। पुढील काही दिवसात चांगला आणि सर्वदूर पाऊस झाला नाही तर पिकांना पाण्याचा ताण बसण्याची शक्यता आहे। यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी चांगलाच कसोटीचा ठरत असून आता सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्यात। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये काही तालुके आणि महसूल मंडळांच्या नोंदींमध्ये अतिवृष्टी झाल्याचं चित्र दिसतंय। मात्र हा पाऊस सर्वदूर आणि विस्तृत स्वरूपात झाला नसल्याने शेतीसमोरचं संकट कायम आहे। काही ठिकाणी कमी वेळेत जोरदार पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली
तर त्याच तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने पिकांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत पावसाचा खंड पडणाऱ्या भागात शेतकऱ्यांनी मृतसरी पद्धतीचा अवलंब करावा, जेणेकरून जमिनीत ओलावा टिकून राहून पीक नुकसान टाळण्यास मदत होईल, असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दीपक गवळी यांनी केलंय. पाऊस कमी पडत असेल तर आपल्याला जसे आम्ही आतापर्यंत सांगत आलेलो आहे की जो रुंद सरी वरंबा पद्धतीचा आपण वापर करतो, तर त्याच्यात तो वापर आता जर पेरण्या ऑलरेडी झालेल्या आहे, परंतु आपल्याला आता मृत सरी आपल्याला त्या याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये काढता येईल, जेणेकरून त्या थोडाफार पाऊस जरी पडला तरी तो त्या सरीमध्ये पावसाचं जे मॉइश्चरचं आपण जे होतं ओल्याव्याचं संवर्धन होतं आणि त्याच्यामुळे पिकांवरती जो येणारा ताण आहे तो कमी होतो आणि तण जे आहे ते तण आपण काढलं पाहिजे. तर पावसाचं पाणी शेतात अडवण्याची पद्धत. पावसाचं पाणी शेतात अडतं आणि त्यामुळे ते लगेच बाहेर वाहून जात नाही. पाणी जमिनीत मुरल्यामुळे पिकांच्या मुळांच्या भागात ओलावा टिकून राहतो. पाऊस 10-15 दिवस थांबला तरी साठवलेल्या ओलाव्यामुळे पीक काही काळ तग धरू शकतं. जोरदार पावसामुळे होणारी मृदेची धूप कमी होण्यास मदत होते. कमी पावसाच्या मराठवाड्यासारख्या भागात जलसंधारणासाठी अतिशय उपयुक्त पद्धत. सरीत अडलेलं पाणी जमिनीत झिरपल्यामुळे भूजल पुनर्भरणाला मदत होते. जमिनीत पुरेसा ओलावा राहिल्याने पिकावरचा पाण्याचा ताण कमी व्हायला मदत होते. पावसाचा खंड वाढला तर या पिकांना सर्वाधिक धोका आहे. सोयाबीन, फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याची कमतरता झाली तर उत्पादनावर थेट परिणाम होऊ शकतो. कापूस, पात आणि फुलोरा तसंच बोंड धारणा सुरू असताना पावसाची गरज असते. पावसाचा खंड वाढला तर बोंडाची संख्या आणि वाढ प्रभावित होऊ शकते. तूर, वाढीच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसल्यास झाडांची वाढ खुंटू शकते आणि पुढील फुलोऱ्यावर परिणाम होऊ शकतो. मूग आणि उडीद, कमी कालावधीची पिकं असल्यामुळे पावसाचा खंड उत्पादनावर तुलनेनं लवकर परिणाम करू शकतो. मका, वाढीच्या अवस्थेत तसंच कणसाची निर्मिती होताना पाण्याची कमतरता झाल्यास उत्पादन घटू शकतं. ज्वारी, उशिरा पेरणी झालेल्या ज्वारीच्या वाढीच्या अवस्थेत ओलाव्याची कमतरता भासल्यास वाढीवर परिणाम होऊ शकतो. मराठवाड्यात पावसाची आकडेवारी सरासरीच्या जवळपास दिसत असली तरी पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. विशेषतः फुलोऱ्यात आलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकांना आता पावसाची गरज आहे. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर पंचनामे आणि मदतीची प्रतीक्षा करण्यापेक्षा आत्ताच पीक वाचवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. शासन कृत्रिम पावसाच्या मागणीवर काय निर्णय घेतं आणि आभाळ कधी बरसतं याकडे आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे. सचिन जिरेसह ब्युरो रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.